नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी दत्तात्रय सूर्यवंशी. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबईतील तुर्वे या ठिकाणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अतिश घरत यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध आरोग्याच्या संलग्न असणारी शिबिरे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आज माझ्यासमोर जे आहेत, ज्यांनी या ठिकाणी जे आधार कार्ड असेल, मतदान नोंदणी असेल, आयुष्यमान कार्ड असेल, हे कार्ड काढलेले आहेत आणि त्यासाठी कशा पद्धतीने म्हणजे एक शासनाचा एक हे आहे की दवाखाना आपल्या दारी, तसंच आरोग्याच्या माध्यमातून शिबिर आपल्या दारी, हे या ठिकाणी अतिश घरत यांनी ते आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी माझ्यासमोर आहे ते ज्येष्ठ शिवसैनिक, म्हणजे पहिल्यापासून शिवसेनेची धुरा सांभाळणारे तुर्व्यामधले या ठिकाणी घरत साहेबांनी आपण त्यांना विचारूया की या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलं आहे ते काय तुम्हाला वाटतं या संदर्भात? सर, शिबिर ठेवण्याचा उद्देश एवढंच की गोरगरिबांना याचा लाभ व्हावा म्हणून याच्याकरता हे शिबिर ठेवलेलं आहे. आणि आज तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आहात. आज शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वी अशी कामं झालेली नव्हती, परंतु आज अतिश घरत यांच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला? फारच छान वाटतो आहे, कारण आत्ता तुर्व्या गावामध्ये तसंच पूर्वीचे शिवसैनिक होते ते आता राहिले नाहीत. अतिश घरत यांनी नवीन पदभार स्वीकारल्यानंतर बरीचशी कामं चालू केलेली आहेत. या ठिकाणी तुम्हीसुद्धा आहात. या ठिकाणी अतिश घरत यांनी आहे की चांगला उपक्रम राबवलेला आहे. आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि जर तुम्हाला तुमचं जर कुठलं कार्ड काढले नसेल तर तुम्ही कुठलं कार्ड काढलं आहे आणि हे जे शिबिर आयोजित केलं आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशदादा घरत यांनी हा शिबिर वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यासाठी त्यांचे खूप मनापासून आभार मानत आहे. गावातल्या लोकां जे वंचित होते, दाखले वाटपाचा जो कार्यक्रम आज आहे, दाखले वाटपापासून जे वंचित होते त्या वंचित लोकांना इथे दादांनी आज त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे. त्याच्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि इथे मी वोटिंगमध्ये वोटिंगचं म्हणजे नाव दिलेलं आहे वोटिंगमध्ये. थँक्यू. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कुठल्या कार्डाची आवश्यकता होती? मला आधार कार्डाची आवश्यकता होती, ती झाली माझी. या ठिकाणी हे जे उपशहर प्रमुख जे अतिश घरत आहेत यांनी जो विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यातला तुम्हाला कोणता उपक्रम त्यांचा चांगला वाटला? दादा सगळे चांगले कामं करतात आणि दादा ह्याच्या पुढे पण सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतात. रात्रींना अडचण आली तरी त्यांना कॉल केला तरी दादा कॉल उचलतात लगेच आणि त्यांना मदत करतात. तुम्ही काय सांगाल, अतिश घरत यांचा जे विविध उपक्रम राबवले जातात त्या संदर्भात काय बोला? हां, मी आता इथं आले यांच्या ऑफिसजवळ. मला आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि यांच्या बऱ्याच योजना आहेत, पण ते जे आयुष्यमान कार्डाची योजना आहे त्यांना त्या कार्डातून गोरगरिबांना बराच फायदा आहे, असं त्यासाठी इथं जमलेत लोक. या ठिकाणी राजेश, आपण सुद्धा उपस्थित आहात या ठिकाणी. आणि विशेष करून म्हणजे ह्या ज्या काय शासनाच्या योजना आहेत त्या योजना आजच्या युवकांसाठी सुद्धा तुला काय वाटतं? आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस, त्यानिमित्त अतिश घरत यांनी जो उपक्रम ठेवला आहे दाखले वाटपाचा, त्याच्यातून लोकांना सकाळपासून मी इथं आहे, सकाळपासून खूप लोकांनी त्याचा लाभ घेतला. आणि दादांचे असे खूप उपक्रम म्हणजे दादा राबवत असतात, ज्यातून गोरगरीब जनतेला म्हणजे त्याचा लाभ होतो, फायदा होतो. आणि मला दादांच्या नेतृत्वात काम करायला म्हणजे खूप बरं वाटतं की जेणेकरून आपल्या तुर्व्यात सगळ्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे. गोरगरिबांच्यापर्यंत जे काय हे आहेत सुविधा त्या पोचत आहेत. बरं, या ठिकाणी तू तरुण आहेस, आजच्या तरुणांसाठी सुद्धा अतिश घरत यांचा कोणता उपक्रम आहे? आधीदादा म्हणजे मुलांसाठी किंवा जे तरुण आहेत, शाळेची मुलं, यांच्यासाठी पण खूप उपक्रम राबवतात आणि जॉब वगैरे काम त्याची पण शिबिर आता इथून पुढं ते राबवतीलच. ठिकाणी जे आरोग्य शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे, असे तरुण तडफदार युवक, ज्याला युवकांचं नेतृत्व म्हटलं जातं, ते अतिश घरत आहेत. हे शिवसेनेची जबाबदारी त्यांच्यावर उपशहर प्रमुख म्हणून दिलेली आहे. आणि आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी विविध शिबिरांचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर, काय सांगाल तुम्ही, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे या संदर्भात? पहिल्यांदा आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना लाख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांना जी त्यांची मूळ समस्या आहे, जेणेकरून आधार कार्ड, पॅन कार्ड, आभा कार्ड, जी मूळ गरजेची वस्तू जी शासनाकडनं मागण्यात येते, त्यांचा आज आम्ही कॅम्प इथं लावलेला आहे.
कमीत कमी 350 ते 400 लोकांनी यांचा उपयोग केलेला आहे. तर ज्या कॅम्प आम्हाला लावायचं होतं, ज्यांच्यासाठी आम्ही कॅम्प लावायचं होतं, ते कॅम्प आम्ही लावलेला आहे. कारण नागरिकांच्या मूळ गरजा होत्या त्या मी इथं पूर्ण करण्यात आलेल्या आहे. आणि हा शिबिर आमचा 2 दिवस इथं चालणार आहे. यांना कोणाला या शिबिराची लाभ घ्यायचा असेल त्यांनी इकडे आमच्या संपर्क कार्यालयाकडे येऊन यांचा लाभ घेण्यात यावा. कुठलं कार्ड काढायचं ते आपण विचारून घे. हे या सगळे रांगेत बसले आहेत. तुम्हाला कुठलं कार्ड काढण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात? आधार कार्ड, वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड काढणं. तुम्हाला कुठलं कार्ड काढणार आहे? मला पॅन कार्ड काढायचं आहे आणि आधार कार्ड काढायचं. बरं, या ठिकाणी आतिश घरत यांनी हे जे काय शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला त्यांनी इथं सगळ्यासाठी ठेवलं आहे. त्यांच्या ह्यानी ते आम्ही धन्यवाद करतो त्यांना की सगळ्यासाठी चांगल्या गोष्टी केल्यात. बघा, या ठिकाणी हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिरामध्ये या ठिकाणच्या असंख्य नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आतिश घरत हे वारंवार या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे. सागरसह दत्तात्रय सूर्यवंशी, प्रबोधन दिशा न्यूज.